मॉपनं फरशी पुसायला सोपं झालं नाही? हो, मग खाली वाकावं नाही लागत, खाली बसावं नाही लागत, पाणी हे करायला उठावं नाही लागत. बरोबर. पण आधी ज्यावेळी मॉप नव्हते किंवा मॉप फक्त बंगल्यामध्येच असायचे, सामान्य लोकांकडे मॉप नसायचे, तर त्यावेळी महिला फरशी कशा पुसत होत्या माहिती आहे मला. कशा? एक कपडा असायचा, म्हणजे मेनली कॉटनचा असायचा, आणि मग तो कपडा युज मध्ये नसलेला किंवा खराब झालेला तो घ्यायचा आणि तो पाण्यात पिळायचा आणि मग त्याने फरशी पुसायची. आता हे झालं फरशी ज्या ज्या घरांमध्ये आहे त्या, पण जुन्या काळामध्ये सगळी मातीची घरं असायची. हो. आणि म्हणजे कच्च्या भिंती मातीच्या, खाली फरशी नसलेली, मग खाली अशी जमीन जी आहे ती टणक केलेली, म्हणजे मोरून असायचा. आणि ती माती जी आहे ती मातीवरती दररोज त्या मावल्या सारवण करायच्या. सारवण? हो, सारवण. सारवण म्हणजे गाई किंवा बैलाचं शेण आणलं जायचं, एका मोठ्या टोपल्यामध्ये ते शेण टाकून त्याच्यात पाणी टाकायचं, त्याला असं काढून घ्यायचं, म्हणजे असं मिश्रण करायचं थोडंसं पातळसं. आणि ते पातळ मिश्रण जे आहे त्याच्यात मग एक कपडा, तू म्हटलं तसंच वापरात नसलेला जुना असा सुती कपडा घ्यायचा आणि ते जे मिश्रण आहे ते मिश्रण असं जमिनीवरती पोतरायचं आणि पसरून द्यायचं. त्याचा थर घ्यायचा थोडक्यात. हा, त्याचा थर घ्यायचा. आणि तो जो कपडा आहे त्या कपड्याला पोतारा किंवा पोत्रा म्हणतात. पोतरा? पोत्रा. अच्छा. तर हा जो पोत्रा आहे हा अतिशय महत्वाचं काम करायचं, म्हणजे साफसफाई करण्याचं महत्वाचं काम पोत्रा करायचं. ते सारवलेलं जी जमीन आहे घरातली, तर त्याचा सारवणाचा एक वेगळा वास पण असायचा, शेणाचा. आणि ते सारवण एकदा वाळलं की मग ते झाडून काढलं की अतिशय स्वच्छ दिसायचं. आणि मग त्याच्यावरच घरची सगळी मंडळी बसायची खाली जमिनीवरती. त्यावेळी त्या प्रत्येक घरामध्ये सोफे खुर्च्या हा विषय नसायचा, त्या सारवणावरती बसायची. आणि समजा कोणी घरी पाहुणा आला तर फक्त तितक्या पुरतं एकतर घरात असेल तर ती लोकरीची घोंगडी किंवा मग ही गोलपाटाची पोती ही त्या पाहुण्यांना बसायला टाकायची आणि तोच त्यांचा आदर सत्कार व्हायचा. एरवी सगळी मंडळी ही अशी त्या सारवलेल्या जमिनीवर बसायची. तर हे सारवण जे आहे ते सकाळी सकाळी करावं लागायचं. पण मग ते म्हणजे आता मातीचं असल्यामुळे उखडत असेल किंवा निघत असेल? हो सोनू, तसं पण व्हायचं ना. सारवलेल्या जमिनीचे कधी कधी असे पोपडे निघायचे, म्हणजे तिथं असं पापुद्रा वर यायचा आणि मग तिथं खड्डा पडायचा. तर सारवणारी जी माऊली आहे ती अशा वेळी काय करायची की त्या निघालेल्या पोपड्यामध्ये ते घट्टशेण टाकायचे आणि पुन्हा एकदा पातळ याचा पोतारा घेऊन त्याला एका लेव्हल मध्ये करायची, भरून काढायची. तर अशा पद्धतीचं हे सारवण आता कालबाह्य झालेलं आहे. आणि सारवणातलं जे काही महत्वाचं काम करायचं तो पोतरा, तर हा पोतरा पण आता कालबाह्य झालेला आहे. कारण आता गावामध्ये सुद्धा पक्क्या विटांची घरं आली, प्रत्येकाकडे फरशा टाकल्या, मग त्या कुणाच्या महाग असतील कुणाच्या मध्यम असतील. तर ह्या सगळ्या फरशांमुळं सारवण हे जे काम आहे सकाळी महिलांचं, ते सारवण हातभार झालेलं आहे. तर मित्रांनो, आजचा शब्द सारवण आणि पोतरा हा होता. दोन्ही शब्द तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, पोतरा आणि सारवण हे दोन्ही शब्द आज मला नव्यानेच कळाले. असेच काही लुप्त होत असलेले शब्द जर तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सुचवा. धन्यवाद.